जे अधिकारी उपस्थित नव्हते त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय या बैठकीचा अध्यक्ष म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। आज मला मनापासून सांगताना महत्त्वाचा जो आनंद होतोय तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा शुभारंभ देखील आज आम्ही करणार आहोत आणि आजपर्यंत जवळजवळ 1.25 लाख महिला भगिनींची नोंदणी या योजनेमध्ये करण्यामध्ये प्रशासनाला यश मिळालेलं आहे। लेक लाडकी योजना असेल, वयश्री योजना असेल, तीर्थयात्रेची योजना असेल, या सगळ्या योजनांचा डीपीसी मध्ये आज आम्ही आढावा घेतला। विकास कामावर देखील चर्चा झाली आणि आपल्याला माहिती आहे की पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच मिळून पाठपुरावा करून आपल्या अलिबागच्या जिल्हा रुग्णालयाला 1,05,49,000 105 कोटी रुपयाचा निधी 105 कोटी रुपयाचा निधी हा नव्यानं जिल्हा रुग्णालय 300 खाटांचं बांधण्यासाठी मंजूर झालेला आहे। निविदा 8 ते 15 दिवसामध्ये काढली जाईल आणि येत्या महिन्याभरात त्याचं भूमिपूजन देखील केलं जाईल। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी 77 कोटी रुपये, त्याच्यामध्ये पंचायत समितीची इमारत देखील इन्क्लूड आहे। अलिबागच्या प्रांत ऑफिससाठी 6 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मला एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्रजींना आणि अजितदादांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की जो 360 कोटीचा आराखडा होता तो 430 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे रायगडच्या विकासात्मक दृष्ट्या जी काही कामं आहेत त्यांना ताकद मिळणार आहे। जे 4 तहसीलदार गाड्यांविना आहेत त्यांना देखील गाड्या देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे। मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालेलं आहे। कामगार न्यायालय जे सुरू करायचं आहे त्याला फर्निचर जे आवश्यक आहे त्याच्यासाठी 38 लाख रुपये जे आवश्यक आहेत ते देखील देण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे। एक सुसज्ज व्यायामशाळा ही अलिबाग शहरामध्ये असावी म्हणून त्या व्यायामशाळेला देखील 50 लाख रुपये देण्याचा निर्णय आज मी घेतोय। आणि माननीय न्यायालयानं, जिल्हा न्यायालयानं मला एक सूचना केलेली होती की त्यांच्या वकिलांसाठी एक हॉल बांधायला त्यांनी परवानगी दिली होती। पैसे आपल्याकडनं देणं आवश्यक होतं, तर त्याच्यासाठी देखील 1 कोटी रुपयाची तरतूद करण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे। जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात प्रत्येक आमदार महोदयांना 8 दिवसामध्ये आढावा बैठक घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। सगळ्या ज्या केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याचा देखील पाठपुरावा आमदार साहेबांनी करावा हा देखील निर्णय झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जर कोण एजंटगिरी करत असेल, जर कोण भ्रष्टाचार करत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत। काय बोलायचं? सिनार मस्सा कारखान्याच्या संदर्भातलं लँड ॲक्विजिशनचं काम सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जो जमिनीचा दर वाढवायचा होता तो देखील 46 लाखावरनं 57 लाखावर, 57 लाखांवरनं 72 लाखांवर, आणि मी जी आज माहिती घेतलेली आहे ती महेंद्र शेठ दळवी आणि या सगळ्यांनी पुन्हा एकदा मागणी केल्यामुळं या बोर्डाच्या मीटिंगमध्ये हा आता शेवटचा दर आम्ही वाढवलेला आहे आणि तो 95 ते 96 लाखापर्यंत नेलेला आहे। त्याच्यामुळं मला आता शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की सिनारमस सारखा मोठा प्रोजेक्ट हा रायगड जिल्ह्यामध्ये येतोय, त्याच्यातनं 5,000 लोकांना रोजगार मिळणार आहे, त्याच्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं। जलजीवनच्या मिशनच्या कामांमध्ये बराच काही प्रॉब्लेम्स आहे, पूर्ण पाणी पोहोचत नाही अशा तक्रार, त्याबद्दल काय आढावा घेतलाय का? जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये ज्या योजना मंजुरीसाठी 15% आत मंत्री महोदयांकडे गेलेल्या आहेत आणि 15% वर या अजितदादांकडे गेलेल्या आहेत, त्याच्यामुळं या सगळ्या योजना मंजूर करून आणण्यासाठी सगळ्यांनी पाठपुरावा करून दोन्ही मंत्री महोदयांनी भेटावं अशा पद्धतीचा निर्णय आज झाला। पाणी पुरवठा होऊ शकत नाही अशी अवस्था आहे। या संदर्भामध्ये आमदारांनी आपापल्या मतदारसंघातला आढावा घ्यावा, त्याच्यामध्ये जर काही शंका असेल तर जिल्हाधिकारी आणि सीओना सांगावं आणि जर काही चुकीचं झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करावी असा देखील आज निर्णय झाला।
राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा दुरावस्था झाली. त्या ठिकाणी विशेषतः फ्लायओव्हरची कामं रखडली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ लोणेरे, तिथे आता 2 दिवस जो पाऊस झाला तर लोकांच्या घरामध्ये उभारमध्ये सुद्धा पाणी साचलं. काय सूचना करतात या संदर्भामध्ये स्वतः खासदार सुनील तटकरे साहेब 20 तारखेला संपूर्ण रस्त्याची पाहणी केंद्र शासनाचे अधिकारी घेऊन, स्थानिक अधिकारी घेऊन आमदारांच्या समवेत करणार आहेत. आणि गणपतीच्या पार्श्वभूमीवर या 8 ते 10 दिवसामध्ये मी देखील पूर्ण मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंतचा रस्ता आहे तो मी स्वतः केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना घेऊन फिरून कॉन्ट्रॅक्टरच्या काही चुका असतील तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यापर्यंत आम्ही निर्णय घेणार आहोत. सर, महामार्गाच्या कामामध्ये अजूनही संपादनाचे अडथळे आहेत. नाही, या संदर्भातच खासदार साहेब पहिल्या टप्प्यामध्ये पाहणी करतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये मी स्वतः पाहणी करेन. दुसऱ्या एका रस्त्याकडे लक्ष म्हणजे महाड ते रायगड नारवलीमधल्या गावांमध्ये पूल रखडलेला आहे. त्याच्यामुळे आता माननीय कलेक्टर साहेबांनी ते डायव्हर्शन केलं होतं ते. नदीतून रस्ता दिलाय तर त्या तिकडच्या संपूर्ण गावांचा संपर्क 2-2 दिवस तुटलेला पाण्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे. त्याच्याबाबत काय नसतं. या संदर्भामध्ये मी देखील त्या रस्त्याने जाऊन आलेलो असल्यामुळं तातडीनं पाऊस थोडा कमी झाल्यानंतर तिथल्या लोकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची कार्यवाही करावी अशा सूचना आहेत. महाड बोर मार्ग आहे तो सातत्याने बंद केला दरवर्षी पावसामध्ये. गेली 8 ते 10 वर्षाचा प्रश्न आहे. तरी देखील कोट्यवधी रुपये खर्चावर तो मार्ग चालू होत नाही. किती खर्च करणार, कधी चालू होणार? महाड भोर रस्त्याची परिस्थिती तुम्हाला देखील चांगली माहिती आहे, मला देखील चांगली माहिती आहे. पावसामध्ये तिथं अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकते अशा पद्धतीचा तो रस्ता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रिकॉशन म्हणून अनेक वेळा तो रस्ता बंद ठेवला जातो. जरी पुण्याला जाणारा अतिशय जवळचा मार्ग तो असला तरी जीवाची लोकांच्या काळजी घेणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून पैसे खर्च करून सुद्धा काही ठिकाणी पैसे खर्च करणं देखील अवघड आहे अशा पद्धतीच्या बांधी आणि लँडस्लाईड त्या ठिकाणी होते ही माझी माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नैसर्गिक आपत्तीचा सामना पाऊस पडल्यानंतर लोकांना करावा लागू नये यासाठी ही भूमिका प्रशासन घेतं. दरवर्षी कोट्यवधी रुपये त्या घाटावरती खर्च होते तरी देखील ते काम पूर्ण होत नाही. मी तेच सांगितलं, त्या भोर घाटाची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर पूर्वी असं म्हटलं जायचं की सगळ्यात धोकादायक घाट जर कुठचा आहे, बरोबर ना, तर तो भोरघाट आहे. त्याच्यामुळं भोरघाटातलं काम असं 1 महिन्यात, 6 महिन्यात, 4 वर्षात पूर्ण होईल असं मला तरी टेक्निकली वाटत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवू नये आणि जीवितहानी होऊ नये यासाठी दरवर्षी काही काळ हा घाट जो आहे तो बंद केला जातो. साहेब, इच्छलवाडी दुर्घटनेला वर्ष पूर्ण होत आहे. अजून ते त्या तात्पुरत्या निवारा शेडमध्ये काय नेमकी परिस्थिती? आपल्याला थोडं त्याच्यामध्ये मी अजून ॲडिशनल सांगतो की या राज्यामध्ये इर्शालवाडीचं पुनर्वसन जेवढ्या फास्ट आपण करतोय तसं पुनर्वसन आजपर्यंत झालेलं नाही. मी पुढच्या दौऱ्यामध्ये पाहिजे तर आपल्या सगळ्यांना ज्या ठिकाणी घरं बांधली त्या ठिकाणी घेऊन जाईल. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये या घरांचा लोकार्पण सोहळा आम्ही करणार आहोत. कसला? हा, नाही, भूमिपूजन नक्की होणार आणि काम पण सुरू होणार. सांबरकुंडच्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी, मी त्या बैठकीला होतो, सन्माननीय लोकप्रतिनिधी त्या बैठकीला होते, त्या धरणाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही पॅकेजच्या मागण्या आहेत त्या मान्य करून ते पुढे न्यायचा निर्णय आमच्या बैठकीमध्ये झालेला आहे. तळीय महिन्याची धरण कोसळली तेवढीच घरं बांधली गेली, बाकी सर्व घर 288 घर आजही बांधायची बाकी आहेत. कधी पूर्ण होणार? काम चालू आहे. एका वाक्यात उत्तर द्या, काम चालू आहे. अगदी 100% त्या विषयावर नाही, त्याचं पहिल्याच नाही, पहिल्याचं उत्तर मी अगोदर देतो. आपली जी भेट झालेली होती ती 4-4.5 महिन्यापूर्वी झालेली होती आणि त्याच्यानंतर 3.5 महिने हे आचारसंहितेमध्ये गेले. त्याच्यामुळं अलिबाग सारख्या ठिकाणी क्रीडा संकुलची डागडुजी व्हावी म्हणून जे 25 लाख रुपये सांगितलेले आहेत ते 100% मंजूर करण्याची जबाबदारी माझी आहे. ते 8-10 दिवसामध्ये मंजूर होतील. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की अलिबाग सारख्या शहरामध्ये एक सुसज्ज व्यायामशाळा असावी, त्याच्यासाठी देखील 50 लाख रुपये आम्ही आता मंजूर करतोय.
मैदानाचा उपयोग फक्त पार्किंगसाठी केला. त्या पार्किंगसाठीची व्यवस्था दुसरी करून ते जर क्रीडा भवन असेल तर तिथे क्रीडा क्षेत्रातल्याच ऍक्टिव्हिटी सुरू कराव्या असे निर्देश तुमच्या समोरच मी आता जिल्हाधिकाऱ्यांना देतो. सर, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे माणगावचा बायपास आणि इंदापूरचा बायपास. तर हे दोन्ही या संदर्भामध्ये देखील आज चर्चा झाली. या संदर्भात देखील खासदार सुनील तटकरे साहेब 20 तारखेला निर्णय घेणार आहेत. जर मला जो पाऊस पडला त्याच्यामध्ये व्यवस्थापनाकडे आता जो पाऊस पडला त्यामध्ये या ठिकाणी कुटलवाडी आदिवासी वाडी, या आदिवासी वाडीमध्ये जाणारा जो रस्ता आहे तो नदी मध्ये आहे. तिथं तो रस्ता बांधण्यासाठी म्हणजे अनेक वर्ष ते मागणी करतात. कलेक्टर साहेबांना पण या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे. पण कुठेही अद्याप त्यांनी बघा ना, जर परिस्थिती असेल आजच बैठक कंबरवर पाण्यातून जायला लागते. आजच बघा इकडे जायला त्याला दुसरा रस्ता नाही, आजच संध्याकाळी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून त्याच्यावर कारवाई करा म्हणून सांगितलं. कारवाई नाही, कार्यवाही. कारवाई आणि कार्यवाही. सर, जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज आणि रायगड जिल्हा परिषदेची इमारत हे महत्वाचे विषय आहेत रायगड जिल्ह्याचे. ज्यावेळी हे वचन आणि आश्वासन आम्ही दिलं होतं त्यावेळी कदाचित तो चेष्टेचा विषय झालेला होता, परंतु सरकारच्या वतीनं मी त्यावेळी देखील सांगितलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा, तटकरे साहेब असतील, भरत शेठ असतील, महेंद्र शेठ असतील, आम्ही सगळेच पाठपुरावा करू. आज तो आनंदाचा दिवस आलेला आहे. 105 कोटी रुपये हे जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेले आहेत. 75 कोटी रुपये हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयासाठी मंजूर झालेले आहेत. 6 कोटी रुपये हे प्रांत ऑफिससाठी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे जे आम्ही सरकारच्या वतीनं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालेलं आहे. मी आता तुम्हाला सांगितलं ना, 105 कोटी रुपये आपण आपल्या सगळ्यांची मागणी होती की त्याला नवीन इमारत बांधली पाहिजे. 105 कोटी रुपयाचं ते काम आपण मंजूर केलं. जिल्हा परिषदेची नवीन इमारत व्हावी म्हणून आपण काम केलं. आपल्या जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सक्षम असावी म्हणून स्मार्ट पोलीस स्टेशन ही महाराष्ट्रातली पहिली संकल्पना आमचे SP इथं असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सुरू केली. ती पोलीस स्टेशन उभी केली. अलिबाग सारख्या ठिकाणी क्राईमला आळा घालण्यासाठी कंट्रोल रूम आपण सुरू केला, जेणेकरून कुठं काय झालं तर ते इथं बसून आपल्याला दिसू शकतं. ज्या ज्या काही योजना होत्या, आता सांबरकुंड असेल, सांबरकुंडची बैठक लावून त्याला आपण चालना दिली. पनवेलचे आमदार इथं असतील, पनवेलच्या बाबतीमध्ये देखील अनेक गोष्टी आपण केल्या. तिथं शेतकरी भवन आपण उभा केलेला आहे. या संपूर्ण परिसरामध्ये अजून जे जे काय पाहिजे ते देण्यासाठी आज जे पैसे उपलब्ध आहेत त्याच्यातनं देखील आम्ही 8 दिवसामध्ये मंजुरी देणार आहोत. 100% प्रोव्हिजन हाईड बुक मध्ये आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय केलं असेल तर 350वा राज्याभिषेक सोहळा हा अतिशय दिमागदार पद्धतीनं साजरा केला. त्याच पायथ्याशी 50 कोटी रुपयाची, बरोबर ना साहेब, शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला. आणि अजून एक ऐतिहासिक काम सांगतो जे माझ्या नशिबामध्ये आलं, ते म्हणजे उमरखिंडीमध्ये जगातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात धनुष्य असलेला पुतळा आम्ही उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्याला देखील शासन 25 कोटी रुपये मंजूर करणार. बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी पर्यटन स्थळ आहे, तिथे आमचे स्थानिक गावातले लोक रोजंदारी करतात आणि बाहेरून आलेली अति उत्साही माणसांनी अपघात होतात. अशा वेळेला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आपत्ती सेवा ट्रेन केलेली आहे. मला आमची विनंती अशी आहे की जिथे तिथे पर्यटन स्थळ आहे तिथे शिकलेली माणसं, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, आणि वेळेत त्या मध्यस्थी साहित्य करा ना, चांगली सूचना आहे. दुसरं हे झालं महाराष्ट्र शासनामार्फत केलं. इथं स्वतः रत्नागिरी जिल्हा संपल्यानंतर ज्यांचं कार्यक्षेत्र सुरू होतं ते सन्माननीय भरत शेठ इथे आहेत आणि कार्यक्षेत्र जिथं संपतं ते आमचे महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी देखील आहे. मी ज्या विभागाचा मंत्री आहे, उद्योग विभाग, त्या उद्योग विभागानं देखील मी जबाबदारीनं सांगेन किमान 350 कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर या रायगड जिल्ह्यामध्ये नुसतं सुरू केलं नाही तर ती कामं पूर्णत्वाकडे जात आहेत.
या संपूर्ण परिसराला अतिशय चांगल्या पद्धतीचं एक अतिथीगृह विश्रामधाम असावं म्हणून रोह्याला 12 कोटी रुपये खर्च करून MIDCचं गेस्ट हाऊस होतं. MIDCनं अनेक ठिकाणी धाटाव असेल, रोहा असेल, या सगळे काँक्रिटीकरणचे रस्ते केले, दिवाबत्ती देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे MIDCनं देखील 350 ते 500 कोटी या दरम्यानचा खर्च या जिल्ह्यामध्ये केलेला आहे. सगळ्या आमदारांकडून आम्ही हे आपल्या कामं पण आहे. प्रत्यक्षाने जमिनीवरती बघायला अजून मिळत नाही. तर ते गुंतवणुकीला फक्त आता माझी आपल्याला विनंती आहे की आपण आत्ता जर तुम्हाला सवड असेल तर इथून उठू, रोह्याला जाऊ. रोह्याचं गेस्ट हाऊस किती वर आलेलं आहे आपल्याला दिसेल. तिथनं आपण महाडमध्ये जाऊ. महाडचे 100 कोटी रुपयाचे जे रस्ते केलेले आहेत ते कुठपर्यंत आले ते आपण बघू. तिथनं तटकरे साहेबांना बरोबर घेऊ. धाटावमधली कामं कशी सुरू झाली आहेत ते आपण बघू. तिथनं कर्जतमध्ये जाऊन कर्जतची MIDC कशी ॲक्विजिशन होती ते महेंद्र दळवी साहेब सांगतील. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत, तुम्ही नाही. आम्ही जी कामं केलेली आहेत ती सांगण्यामध्ये जाहिरात, कारण आम्हाला जाहिरात करण्याची सवय नाही. काही लोक काहीच करत नाहीत आणि फक्त जाहिरात करतात. आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलेलो आहोत. पण मला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती करायची आहे की एक दिवस पुढच्या महिन्यातला मी तुमच्याबरोबर देतो. आपण पनवेलपासून, माझी विनंती आहे आपल्याला की या 2.5 वर्षामध्ये नक्की शासनानं काय केलंय हे आपण बघण्यासाठी एक दिवसाची टूर करू. किंवा हायवेला ज्यावेळी मी येणार आहे ते पूर्ण हायवेवर तुम्ही माझ्याबरोबर जर राहिलात तर त्या ठिकाणची सगळी परिस्थिती मी तुम्हाला आखो देखा हाल. जिल्ह्याच्या ठिकाणी सर मुकबधीर विद्यालयाचं काम गेली 2 वर्ष सुरू आहे. त्याचा पहिला मजला सुद्धा पूर्ण झालेला, म्हणजे पहिल्या मजल्यापर्यंत जाण्याचा प्रश्नच नाही. 2 वर्ष काम अजून सुरू झाले, म्हणजे नीट झालेलं नाही. एजन्सीला सीओ साहेबांकडे नाही, एजन्सीला सीओ साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. काय होतं, मगाशी आम्ही याच गोष्टी सांगितल्या की एखादं काम चांगलं झालं तर त्याचं कौतुक यंत्रणेचं होतं आणि एखाद्याचं काम वाईट झालं की त्याचं खापर लोकप्रतिनिधीवर येतं. याचं साधं उदाहरण सांगतो. अलिबाग पासून रोह्यापर्यंत जाणारा मधला जो रस्ता आहे, हँगमधनं त्याचं काम होतंय, 60-40 रेशो मधलं काम आहे. आता जो चांगला रस्ता झालाय, लोकांची भूमिका अशी राहते की तो बाबा यंत्रणा चांगली आहे. पण आता पुढचा रस्ता जो ठेवलाय तर लोक म्हणणार ते लोकप्रतिनिधीमुळे ठेवलाय. त्याच्यामुळे माझी विनंती तुम्हाला देखील ही आहे की आपण देखील एकदा दौरा करू एक दिवसाचा आणि नक्की कुठं कुठं काय झालंय हे तुम्हाला देखील बघता येईल. नाही, या संदर्भात मी सूचना करेन ना. सर आता इथे नाही वाटत, पण मी सांगेन ना त्यांना. SP ना सांगूया. जिल्हा माहिती कार्यालयाला गाडी देण्याचा निर्णय जो झालेला आहे तो ठाम आहे. 3.5 महिने आपल्या आचारसंहितेमध्ये गेले हे देखील तुम्हाला माहिती आहे. मॅडम देखील कन्फ्यूज आहे, ते पण तुम्हाला मी क्लिअर सांगतो. मी माहिती संचालनालयाकडनं गाडी देईन असं अजिबात म्हटलेलं नव्हतं. मी सांगितलं होतं DPC कडनं मी गाडी देईन. त्यांनी सांगावं DPC कडे तसा प्रस्ताव पाठवला का. मी आता सकाळी त्यांना जेव्हा विचारलं की गाडीचा प्रस्ताव कुठं आहे, ते म्हणले आम्ही ब्रिजेश सिंगकडे पाठवलेला आहे. ब्रिजेश सिंगकडे प्रस्ताव पाठवायची काहीही गरज नाही. त्यांनी तातडीनं DPC मध्ये प्रस्ताव पाठवावा. जितक्या तातडीनं त्यांना आवश्यकता असेल तर, नसेल तर माझं काहीच म्हणणं नाही. त्यांनी प्रस्ताव ऐका ना, आपण एका मुद्द्यावर बोलू. त्याच्यामुळे त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की ब्रिजेश सिंग यांच्याकडे प्रस्ताव पाठवायला मी सांगितलेला नव्हता. मी तो प्रस्ताव DPC कडे पाठवायला सांगितला होता. तसंच तहसीलदारांना 4 गाड्या देतो ना, त्यातली यांची 5वी गाडी आहे, त्यांनी प्रस्ताव द्यावा. त्याचा प्रस्ताव केलाय मग तो प्रस्ताव द्या त्याला. आमच्याकडनं पण काही पैसे लागले तर आम्ही DPCतनं देऊ. माझं तर म्हणणं, आपलं पत्रकार भवन आहे का? नाही, एक माहिती भवनचा कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि पत्रकार भवनचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. माझी आपल्याला एक विनंती आहे, म्हणजे तुम्हाला मी सल्ला देण्या एवढा मोठा नाही, पण माझी विनंती आहे की रत्नागिरीमध्ये जे आता पत्रकार भवनचं काम सुरू आम्ही केलंय आणि सिंधुदुर्गला पूर्ण केलंय ते तुम्ही बघावं. मी तुम्हाला सांगतो की आचारसंहिता लागायच्या अगोदर मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो, अलिबाग नगरपालिकेशी बोलतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं पत्रकार भवन जिल्ह्याच्या ठिकाणी बांधून द्यायची माझी तयारी आहे. जागा फक्त द्या. पत्र कशाला, मी डायरेक्ट सांगितलं ना, ह्यांनी शूटिंग पण केलेलं आहे. पुढे आलो की दाखवतील हे बघा हे काय चाललंय. तुमचं तुम्ही आश्वासन पाळत नाही. तर पत्रकार भवन म्हणजे आपण 2 टप्प्यामध्ये करू.
पहिला ग्राउंड फ्लोअरला काय 1-2 कोटी रुपये जर लागणार असतील ते पण आपण मंजूर करू. जागा मला द्यावी, आपण प्लॅन त्याचा तयार करू आर्किटेक्ट मार्फत. माहिती भवन होईल तेव्हा होईल, त्यांना शुभेच्छा देऊ आणि पत्रकार भवन करू. चला ना, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की माझा मतदारसंघ पण तुम्ही बघायला या. तुम्ही कोण मनावरच घेत नाही. मॅडम ऐका, ज्यांना रत्नागिरीला सिंधुदुर्गचं पत्रकार भवन बघायला यायचंय त्यांची सगळ्यांची यादी तयार करा. मी तिथं असताना सगळ्यांना येऊ. ठीक आहे, चला. हो हो.